निवडणुकीमध्ये कुठेतरी सर्व राजकीय पक्षाचे दिग्गज नेते या प्रभागामध्ये आहेत. आपण यावेळी प्रभाग क्रमांक 40 मध्ये उभे आहोत. आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवार मच्छिंद्र जाधवजी आमच्या सोबत आहेत. मच्छिंद्रजी, आपलं स्वागत आहे माझ्या या खास मुलाखतीत. नमस्कार. काय सांगाल आपल्या दर्शकांसाठी आणि आपल्या मतदारांसाठी? मी मतदारांसाठी एवढंच सांगेन, मी मागील 8 वर्षापासून आपल्या विभागात समाजकार्य करत आहे. माननीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे प्रवक्ते अजय तापकीर, मनोज टेकाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या विभागात आम्ही समाजकार्य करत आहोत. त्या माध्यमातून आम्ही जी कामं केली आहेत त्याच्या आधारेच आम्ही आपल्या सर्व मतदार बंधूंच्या समोर आपल्या विभागात वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून भाऊने मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि माझ्यावरती लढ म्हणून जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्याला मी सामोरं जात आहे. त्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की मी आपल्या विभागात बऱ्याचपैकी कामं केलेली आहेत. पाण्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त एका विधवा भगिनीचे घर बनवून दिले. काही गल्ल्यांचे कामं मी स्वखर्चाने केली आहेत. काही गल्ल्या मी महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करून घेतले आहेत, कामे करून घेतली आहेत. आणखी 2 कामे मी पास करून घेतले, 2 गल्ल्यांची कामे. या व्यतिरिक्त ह्या विभागामध्ये मागील 7 ते 8 वर्षापासून एक पाण्याचा मोठा प्रश्न होता. येथील नागरिक जनता सर्व आमदार, नगरसेवक, खासदार यांच्याकडे सगळ्यांकडे जाऊन आली, पण कोणीही काही रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी ते आमचं ऑफिस खाली टाकलेलं होतं, त्यांचे माझ्याकडे आले सर्व. आम्ही बोललो ठीक आहे, आम्ही काम करू. ते काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले. आम्ही पहिला मोर्चा काढला, त्याच्यावरती काही थोडी कारवाई झाली. दुसरा मोर्चा काढला, त्याच्यावरती आणखी थोडी प्रगती झाली. तिसरा मोर्चा काढला, त्यामध्ये आम्हाला आता महानगरपालिकेकडून ज्या आपल्या A1 स्वीटच्या समोर जे पंप हाऊस आहे, पंप रूम आहे, त्या ठिकाणी एक जुनी टाकी आहे. आता काय होतं, जी टाकी आहे ती बंद आहे. पंपला डायरेक्ट त्यांनी कनेक्ट केल्यामुळे डायरेक्ट पाणी येतं. ते पाणी डायरेक्ट येत असल्यामुळे प्रेशर, कधी पंपला प्रेशर नसतं, मग मध्येच 1 पाऊण तासाचा गॅप पडतो. त्यामुळे आता महानगरपालिकेने आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ती टाकी नव्याने बनवण्याचा आपल्याला लिखित आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची फाईल पुटअप पण झालेली आहे. पुढील 6 महिन्यात ती जवळपास काम पण चालू होऊ शकते. एवढी सगळी कामं केली आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्या बाजूच्याच वार्डमध्ये कृष्णानगर सोसायटी एवढी मोठी आहे, SRA चा प्रकल्प चालू आहे. तेथील रहिवासी खूप दिवसांनी 7-7, 8-8 वर्षापासून त्रस्त होते भाड्यासाठी. त्यांना भाडं भेटत नव्हतं. आम्ही ते भाडं मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून आम्हाला यश पण आलं. SRA अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती ऑडिटर नेमून 11 करोड थकीत भाडं निघालं आणि ते भाडं आता जवळपास बऱ्याच जण रहिवाशांना वाटपही झालंय. आता मोजके 10, 15, 20 रुपये राहिले असतील. तेवढं भाडं मिळवून देण्याचं आम्ही काम केलंय. त्या व्यतिरिक्त बाजूला जलधारा सोसायटी आहे, तो प्रोजेक्ट ही SRAच्या माध्यमातून विकास करण्यासाठी ओमकार या विकासकाने घेतला होता. परंतु त्या ठिकाणी जवळपास 12 ते 15 वर्ष झाले तो प्रोजेक्ट असाच पडून होता. विकासकाने फक्त घरं खाली करून घेतली होती, घरं तोडली नव्हती, मीटर वगैरे सगळे काढून घेतली होती. मग तेथील नागरिकांना भाडंही मिळत नव्हतं, राहायला घरही मिळत नव्हतं. इकडे वन भटकत होते. तेथील नागरिक सर्व आमदार, खासदार सर्वांकडे जाऊन आली. आमदार, खासदार जायचे रहिवाशांना घेऊन विकासकाकडे, त्याच्या ऑफिसमध्ये आमदार आणि खासदार जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, हेच विकासकाशी मीटिंग करायचे आणि सर्वांना बाहेर ठेवायचे. स्वतःचा विकास करायचे. मग आतमध्ये काय झालं काय नाही माहित नाही. मग त्यांना बाहेर आले की हा, आपल्याला आश्वासन दिलंय पुढील 8 दिवसात 15 दिवसात तुमचं काम होईल. सध्या आजची परिस्थिती जी आहे ते फक्त आश्वासनापुरतीच ते राजकीय पक्षाचे मोठे नेते राहिलेत. आपण आपल्या प्रभागात येऊ. आपल्या या उमेदवारी क्षेत्रात, आपल्या या रिंगणात कुठेतरी मोठे पार्टीचे पदाधिकारी, नेते उभे आहेत. भाजपचे असू दे, राष्ट्रवादीचे असू दे, सेनेचे असू दे. काय वाटतंय, लोकांच्या मनात काय आहे, पार्टी की काम? लोकांच्या मनात तर
आता जवळपास आम्ही जेवढं फिरतो, आम्हाला ज्या लोकांचा रिस्पॉन्स भेटतो, प्रतिसाद भेटतो, त्या माध्यमातून तर लोकांना कामही आवडतं. आणि आम्ही जे केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्हाला जनता आशीर्वाद देईल आणि आम्हाला तेवढा प्रतिसाद पण देत आहे. कुणामध्ये भिडंत असेल तुम्हाला काय वाटतं? भाजप आहे समोर, राष्ट्रवादी आहे, सेना आहे. आता भिडंत तशीच बरेच जण आहेत, आपापल्या परीने लढतायत. त्यामध्ये आम्ही पण रेसमध्ये आहोत. आम्ही काही कुठे हार मानलेली नाही. आम्ही आमच्या परीने पण लढत आहोत. आम्ही कामाच्या जी आपण प्रभागामध्ये जी कामं केली आहेत त्या कामाच्या जीवावरती आम्ही पण रेसमध्ये आहोत. मूळतः काय एक विषय असेल, समजा यंदा जनता जनार्दन आहे शेवटी, त्याने जर तुमच्या या बेट्याला सत्कार मारायला संधी दिली तर काय सांगा? संधी दिली तर त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. भविष्यात हा जो आपल्या प्रभागाचा जो बकाल अवस्था झालेली आहे त्याचा नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनानुसार नक्कीच विकास करू. आता निवडणुका सुरू आहेत. बरेच वरिष्ठ नेते या आपल्या प्रभागात येणार आहेत. हो. तर बच्चू भाऊंचं काय आहे, ते स्वतः येणार आहेत का आपल्या प्रचार फेरीला? हो, बच्चूभाऊंनी आम्हाला 9 तारीख दिलेली आहे. आम्ही पण त्या 9 तारखेच्या हिशोबाने आमचं नियोजन चालू आहे. आमची 9 तारखेची संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आपल्या A1 स्वीटच्या या ठिकाणी सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तर आपल्या सोबत जे बाकीचे उमेदवार आहेत किंवा जे माजी नगरसेवक होते पहिले, त्यांनी प्रमुखरित्याने काय काय कामं केलीत आणि काय काय कामं राहिलीत जे तुम्ही कराल? त्यांनी केलेली कामं तर मला काही इथं दिसत नाहीत. इकडे फिरताना आपल्या जर स्लम मध्ये झोपडपट्टी एरियात आले तर नगरसेवक आपल्या विभागाचे महापौर होते, उपमहापौर होते, असे नाकाला रुमाल बांधून असे फिरायचे. कधी ह्या एरियामध्ये कधी भटकलेच नाहीत. मलाच नाही तर आपण आतमध्ये फिरून जनतेमध्ये त्यांचं सर्वे करू शकता. म्हणून त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये ढकललं गेलं का? हो, तसंच म्हणायचं. आपली काही कामं नाही, इथं लोकांचा प्रतिसाद दिसत नाही, लोक आपल्यावरती भडकतायत, त्या अनुषंगाने ते तिकडे गेलेले. बरं, ठीक आहे. आपली एक निशाणी आहे बॅट. आपल्या जनतेला काय सांगाल? हा तुमचा एक पॅम्पलेट आहे, काय निवेदन कराल तुम्ही? मी निवेदन एवढंच करेल, जे आमचं काम आहे समाजसेवेचं, वंदनीय बच्चूभाऊ कडून जो वसा घेतलेला आहे त्या वसेला प्रेरित होऊन आम्ही भाऊंच्या माध्यमातून आपल्या विभागात काम चालू केलेलं आहे. तसंच काम आपल्या विभागात आम्ही पुढील भविष्य काळात त्यापेक्षाही आम्हाला जेवढं जास्तीत जास्त करता येईल तसं काम आम्ही या विभागात करूया, एवढंच जनतेला सांगतो. आणि जनतेने मला बॅट या निशाण्यावरती आपलं अमूल्य मत मारून बहुमताने विजय करावं, एवढीच जनतेला माझी कळकळीची विनंती आहे. शेवटी जनता जनार्दन आहे. आपण बघूया पुढच्या या दिवसात जनता कुणाला प्रतिसाद देते. सध्या आपल्या या खास मुलाखत, खास बैठकीत आपण सहभागी झाले. मच्छिंद्र जाधवजी, आपला खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आपण या प्रभागात इतर जे उमेदवार आहेत त्यांचाही पक्ष मांडून घेऊ, त्यांचं मन काय, त्यांचं मनोगत काय, तेही आपण आपल्या प्रेक्षकांना पोहोचवण्याचं काम करू. अरुण गुप्ता, समय नेशनल.